जर पुरुषांना सेक्समध्ये खरंच इमोशन्स असतात, तर अनेकदा पुरुष त्या का नाकारतात? कारण फीलिंग्ज असणे आणि त्या स्वतःसोबत स्वीकारणे, इतरांसमोर त्या प्रामाणिकपणे व्यक्त करणे, या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण फीलिंग्ज व्यक्त करतो, तेव्हा त्यासोबत काही जबाबदारी सुद्धा येते. दुर्दैवाने आपल्या समाजात पुरुषांना शिकवलं जातं, की इमोशन्स असणे, त्या व्यक्त करणे म्हणजे जणू काही खूप मोठा वीकनेस. सोबतच पुरुषांची मर्दानगी ही त्या पुरुषाने किती स्त्रिया पटवल्या, किती स्त्रियांसोबत सेक्स केला, याच्यासोबत जोडली जाते. त्यामुळे सेक्स अनेक वेळा प्रेमापेक्षा मर्दानगी सिद्ध करण्याचा पॉवर गेम बनतो. अनेक पुरुषांना काळजी हवी असते. कोणीतरी आपली काळजी करावी, नात्यात सोबत करावी हे हवं असतं. परंतु प्रामाणिक कनेक्शन नको असतं. प्रेम हवं असतं, पण व्हल्नरॅबिलिटी नको असते. कारण प्रेमामध्ये, नात्यामध्ये समानता, सन्मान, प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी लागतात. आणि अनेक पुरुषांना ते सगळं टाळून केवळ सेक्स किंवा शारीरिक आनंद याच्यावरच फोकस करावा वाटतो. त्यामुळे नातं बनण्यासाठी, ते टिकून ठेवण्यासाठी आणि ते फुलण्यासाठी सेक्समध्ये केवळ फीलिंग्ज असून उपयोगाच्या नाही, तर त्या व्यक्त केल्या पाहिजे. प्रामाणिकपणे त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. म्हणजे प्रेमामध्ये व्हल्नरेबल होता आलं पाहिजे. यांत्रिकपणे केलेल्या सेक्समध्ये इमोशन्स टाळल्यामुळे हळू स्त्री-पुरुष दोघे पण एकटे पडत जातात. त्या नात्यातला आनंद संपत जातो. म्हणजे सेक्समध्ये पण पूर्वीसारखा आनंद वाटेनासा होतो. कंटाळवाणं होऊन जातं ते. तुम्हाला काय वाटतं, की हे सगळं माहीत असून सुद्धा अनेक पुरुष इमोशन्स का टाळतात? म्हणजे त्यांना प्रेमातल्या कनेक्शनची भीती वाटते, की जबाबदारी नको असते, की प्रामाणिकपणा नको असतो. म्हणजे त्यांना खूप साऱ्या चॉईसेस हव्या असतात, की समाजाने त्यांच्यावर जे मर्द बनायचं ओझं टाकलं आहे, त्याच्यामुळे ते तसे वागत असतात. सेक्सबद्दलची सायंटिफिक माहिती सेन्सिटिव्हली समजून घेण्यासाठी सुख स्टेशनला फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स सोबत, पार्टनर सोबत नक्कीच शेअर करा.